2 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये एक शुभम जामगंडे नावाचा युवक आला। त्याने आम्हाला प्राथमिक माहिती दिली की त्याच्यासोबत सायबर फ्रॉड झालेला आहे। आम्ही त्याची माहिती त्याबाबत घेतली असता त्याने मला सांगितलं की तो एक जॉबलेस असून एक नोकरी शोधत आहे। व्हॉट्सअपवरती त्याला एक मेसेज प्रथमतः आला आहे की आपल्याला पैसे कमवायचे असेल, आपल्याला पार्ट टाईम जॉब आहे। त्याने ती लिंक ओपन केल्यानंतर त्या मेसेजवरती त्याला असं सांगण्यात आलं की तुम्हाला गुगलवरती जाऊन हे हॉटेल्स आहेत त्याच्या त्यांना लाईक करायचं, ज्याच्यामुळे त्यांची रेटिंग वाढल्याने त्यांचा धंदा वाढला की ते तुम्हाला पैसे देतील। असे करून मग त्याने तो जॉब ॲक्सेप्ट केला। सुरुवातीला त्याने काही हॉटेल्स लाईक केल्यानंतर त्याला पैसे येऊ लागले। मग त्यांनी त्याला ऑफर दिली, तुला अजून जास्त पैसे कमवायचे असेल तर तुला काही टास्क असतील, त्या टास्क क्लिअर करावं लागेल। याने येस केल्यानंतर त्याला एका टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं। त्या ग्रुपमध्ये ॲड करून काही प्राथमिक सुरुवातीचे टास्क केल्यानंतर त्याला पैसे दिले गेले, जास्त पैसे दिले गेले। आणखीन पुढे त्याला लालच ह्याची वाढल्यानंतर याला वाटलं की आपल्याला पैसे मिळत आहेत। त्याला सांगण्यात आलं तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा, त्याच्या बदल्यात तुम्ही ते टास्क कंप्लीट केलं की तुम्हाला जास्त पैसे मिळतील। सुरुवातीला पैसे इन्व्हेस्ट करत गेला, मग हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला अजून पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील। अशा गोष्टी सांगत त्याचे 3,17,000 रुपयाची त्याने इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे। मग तो पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्याचा गुन्हा दाखल केलेला आहे, त्याचा तपास चालू आहे।